नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत पटकन अगदी 10 मिनिटांमध्ये बनणारे मस्त असे रव्याचे वडे। अगदी सुंदर, आतून अगदी सॉफ्ट आणि मस्त वरून खुसखुशीत असे हे वडे तुम्हाला नक्कीच आवडतील। आणि हे वडे तुम्ही मुलांना अगदी टिफिनला सुद्धा बनवून देऊ शकता। खूप हेल्दी आहेत। यामध्ये आपण कोणताही सोडा किंवा इनो वगैरे वापरलेला नाही, तरी सुद्धा हे अगदी आतून छान जाळीदार आणि वरतून खुसखुशीत असे तयार होतात। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। खूप साधी आणि अगदी सोपी रेसिपी ही आहे। तर आधी आपण काय करायचंय, एका पॅन मध्ये जर आपल्याकडे रवा 1 वाटी असेल तर आपल्याला इथे 1.5 वाटी पाणी घालायचं आहे, कारण आपण इथे दही सुद्धा वापरणार आहोत। त्यामुळे आपल्याला इथे अर्धा वाटी दही आणि 1.5 वाटी पाणी असं आपल्याला इथे पॅन मध्ये टाकायचं आहे। पण आधी आपल्याला ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। त्यामध्ये आता आपण घालणार आहोत किसलेलं आलं। तर आपण 1 इंच आलं छान किसून घेतलेलं आहे आणि हे किसलेलं आलं, नंतर 2 छोट्या हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, थोडीशी कोथिंबीर, नंतर 1 चमचा जिरं घालणार आहोत आणि मस्त अशी उकळी येऊ देऊया। छान उकळी आल्यानंतर आपण ह्यामध्ये मीठ आणि इथे दही घालणार आहोत। हे दह्याचं काम काय आहे इथे, की दह्यामुळे काय होतं की हे पीठ आहे ना, हे छान सॉफ्ट आणि मस्त जाळीदार तयार होतं। जे आपण मिश्रण बनवणार आहोत त्याला छान आतून अगदी सॉफ्ट आणि वरतून मस्त असं खुसखुशीत असं तयार होतं। आता आपण इथे मीठ घातलेलं आहे आणि ह्याला छान उकळी आल्यानंतर आपण इथे घालणार आहोत दही। तर आपल्याला दही वापरायचं नसेल तर आपल्याला इथे 1 वाटी रवा असेल तर 2 वाट्या पाणी घ्यायचंय, पण आपण इथे दही घालतोय त्यामुळे आपण इथे अर्धा कप दही घालणार आहोत। म्हणून आपण इथे 1.5 कप पाणी आणि अर्धा कप दही घातलेलं आहे। दही थोडंसं पातळ असं आहे, त्यामुळे इथे आपण अर्धा कप दही घातलेलं आहे, नाहीतर आपण इथे पाव कप दही घातलं तरी सुद्धा चालेल। आता आपण जो रवा घेतलाय हा रवा इथे आपल्याला घालून घ्यायचा आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि मी इथे रवा घालून घेतलाय। तर हा रवा जो वापरलाय तो मी बारीक रवा वापरलेला आहे। जर तुम्हाला जाडा रवा वापरायचा असेल तर एकदा आपल्याला हा मिक्सर मधनं फिरवून घ्यायचा आहे आणि नंतर तो वापरायचा आहे। आता आपण हे छान असं ढवळून घेऊया, त्याच्या गुठळ्या बनता कामा नाही। अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं गुठळ्या मोडत मोडत हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आहे। हे पटकन आळतं, खूप वेळ लागत नाही, अगदी पटकन हे जे मिश्रण आहे ते आळतं। तर आता हे बघा, हे मिश्रण छान अळलेलं आहे, छान घट्ट झालेलं आहे। आता आपण काय करायचं, हे व्यवस्थित असं ढवळून घेऊ 1-2 मिनिटं आणि नंतर आपण हे साईडला ठेवून द्यायचंय थंड होण्यासाठी। आणि तोपर्यंत आपण बनवणार आहोत छान अशी खोबऱ्याची चटणी या वड्यासोबत खाण्यासाठी। हे बघा, 1-2 मिनिटं आपल्याला फक्त हे परतवून घ्यायचंय। गॅस अगदी मंद केलेला आहे मी, आणि आता गॅस बंद करून आपण हे मिश्रण थंड करून घेऊ। तोपर्यंत आपण एक चटणी बनवून घ्यायची। तर चटणीसाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलंय आणि आपण इथे घेतलेलं आहे खोबरं, 1 पाव वाटी खोबरं घेतलंय, फुटाण्याची डाळ घेतली 2 चमचे, 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरं, लसूण आणि लिंबू। तर आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य घालून घेऊया। फुटाण्याची डाळ 2 चमचे घेतली, कोथिंबीर आपल्या आवडीनुसार आणि 4 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, आणि इथे आपण लिंबू सुद्धा इथेच घालून घ्यायचंय, म्हणजे जो आपल्या चटणीचा रंग आहे तो छान असा हिरवागार राहील। आता आपण लिंबू घातलाय म्हणून आपण इथे साखर सुद्धा घालायची आहे। जर तुम्हाला लिंबू घालायचा नसेल तर तुम्ही इथे 2 चमचे दही घातलं तरी सुद्धा चालेल। आता चवीपुरतं मीठ आणि साखर आपण इथे घालायची आहे। अगदी अर्धा चमचा साखर आपण इथे घालणार आहोत, खूप जास्त घालायची नाही, अर्धा चमचाच घालायची। आणि आता आपण ही चटणी आहे ना ती मिक्सर मधनं छान बारीक करून घेऊ। तर आपली मिक्सर मधनं चटणी बारीक करून घेतलेली आहे मी। मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे आणि आपलं जे मिश्रण आहे ते सुद्धा थंड झालेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला चांगलं
मळून घ्यायचं आहे, पण त्याआधी आपण इथे 2 उकडलेले बटाटे इथे घालायचे आहेत. उकडलेले बटाटे घातले ना का हे वडे जे आहेत हे आतून अगदी सॉफ्ट होतात आणि रव्यामुळे हे वडे मस्त वरून खुसखुशीत असे होतात. खूप छान असे हे वडे तयार होतात. मी अशा पद्धतीने जे आपण पावभाजी स्मॅशर आहे त्याने हे मिश्रण एकत्रित करून घेते, कारण अजून थोडंसं गरम आहे पीठ त्यामुळे. आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर, कोमट झाल्यानंतर आपण हे हाताने छान मळून घ्यायचे, जसं नॉर्मली आपण पीठ मळून घेतो त्याप्रमाणे. हवं असेल, हाताला चिटकत असेल तर तुम्ही इथे एखादा थेंब तेल आपल्या हाताला लावून घेऊ शकता आणि नंतर हे पीठ अशा पद्धतीने छान मळून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं पीठ मस्त असं मळून घेतेय मी. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि जसे आपण मेंदू वडे थापून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्याचे मेदू वडे थापून घ्यायचे आहेत. मेदू वडे थापायच्या आधी आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय, लिंबा एवढा गोळा घ्यायचाय आणि अशा पद्धतीने जसे मेंदू वड्याला आपण मधून होल करतो, खड्डा करतो, त्याचप्रमाणे आपल्याला याला खड्डा करून घ्यायचा आहे. तर कोणत्याही एका चमच्याने आपण एक माप घेऊन आपण हे वडे बनवून घेऊ शकतो, म्हणजे सगळे वडे हे एकाच मापाचे तयार होतील. अगदी मस्त आपले हे वडे तयार होतात आणि अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपले हे वडे तयार होतात. नाश्त्यासाठी हा पदार्थ खूप छान आहे आणि मुलांना सुद्धा खूप आवडतो. आता आपण इथे तेल छान कडकडीत गरम करून घेतलेले आहे आणि या गरम तेलामध्ये आपल्याला एक एक वडा सोडून घ्यायचा आहे आणि आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. कारण आता आपला जो रवा आहे तो सुद्धा शिजलेला आहे, बटाटा आपण वापरलेला आहे तो सुद्धा शिजलेला आहे, त्यामुळे इथे शिजायचं असं काहीच नाहीये, आपल्याला फक्त तळून घ्यायचंय. त्यामुळे मोठ्या गॅसवर आपण हे वडे तळून घ्यायचे. हे बघा, जर आपण बारीक गॅसवर हे तळले ना तर हे कदाचित तेल पिऊ शकतात, त्यामुळे मोठ्या गॅसवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे. आणि तुम्ही हे कुठल्याही चटणी सोबत किंवा सॉस सोबत सुद्धा खूप छान लागतात. मी जी बनवलेली चटणी आहे तशी अगदी पटकन होणारी, 2 मिनिटात होते ती चटणी, त्या चटणी सोबत सुद्धा हे वडे खूप सुंदर लागतात. आता मी दुसरा घाणा सुद्धा घातलेला आहे इथे आणि दुसरे वडे सुद्धा आपण तळून घेऊया. खूप मस्त खुसखुशीत, अगदी वरून खूप छान खुसखुशीत असे हे वडे तयार होतात. आणि मोठ्या गॅसवरच मी हे वडे तळून घेते. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना अशा पद्धतीचे हे रव्याचे इन्स्टंट वडे नक्की बनवून खायला घाला, त्यांना खूप जास्त आवडतील. आणि अगदी तुम्ही टिफिनला सुद्धा हे वडे त्यांना बनवून देऊ शकता. आता हे वडे एका बाजूने झालेत, आता आपण दुसऱ्या बाजूने पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे वडे तळून घ्यायचे आहेत. वडे पूर्ण सेटल होऊ द्यायचे आणि नंतर आपण हे पलटी करायचे. आपण जर सतत ढवळत राहिलो तर आपल्या जे झारा आहे त्याला हे पीठ चिटकतं आणि मग त्याचा पूर्ण आकार बदलून जातो. त्यामुळे पूर्ण सेटल झाल्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचे. तर आपले हे रव्याचे वडे तयार झालेले आहेत. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की जाता जाता लाईक करायला विसरू नका. एक वडा तुम्हाला तोडून सुद्धा दाखवला आहे की आतून किती सॉफ्ट, जाळीदार आणि वरतून अगदी खुसखुशीत असा हा वडा तयार होतो. आणि बटाटा घातल्यामुळे त्याला खूप छान टेस्ट येते. चला तर मग आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.